DSK ट्रॅव्हल कॉर्पोरेशन, DSK मोबिलियस, DSK टोयाटो, DSK गृह प्रकल्प, पुणे, मुंबई, बेंगलोर, चेन्नई, अमेरिका, किती नावं घेऊ. 4,000 कोटीचा उलाढाल आणि जवळजवळ 5,000 लोक ज्यांच्याकडं कार्यरत आहेत, ज्यांची बुद्धी त्या ठिकाणी श्रमते आहे, अशा एका विश्वविख्यात उद्योग समूहाचे निर्माते, शिल्पकार आदरणीय श्री DS कुलकर्णी यांना मी आमंत्रित करतोय की त्यांनी या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं. मगासपासून निवेदक साखरेचा कारखाना ओततायत, किती गोडगोड बोलतात. मला वाटतं शहासाहेबांनी निर्यावनं त्यांना साखर भरपूर पाठवून दिलेली आहे. एवढा मोठाने मला या सुंदर प्रसंगात एका बिल्डरला सिमेंट मिठा दगड विटात काम करण्याला का बोलवलं हे त्यांना माहिती, पण मी मात्र आनंदाने आलो. कारण की असे प्रसंग सोडायला किंवा अशा प्रसंगातून बाहेर पडायला मी काही वेडा नाही, कारण मी अस्सल पुणेकर आहे. माईक आणि एवढी गर्दी कोण देणार. कुठल्याही पुस्तकाचं प्रकाशन साहित्य टिळक रोडचा तो साहित्य परिषदेचा हॉल आहे तिथे करतात, कारण माणसं जेमतेम 50-60 तिथं मावतात. मग असं वाटतं केवढी गर्दी झाली पुस्तक प्रकाशनाला. आमच्या माणिकांच्या शहाचं वैभवच एवढं मोठं आहे की हा एवढा मोठा सुंदर हॉल त्यांना घ्यावा लागला आणि यातच त्यांच्या जीवनाची प्रचिती आली की एवढा मोठा मित्रमंडळाचा सोहळा हे घेऊन चाललेले. आज माणिकचंद शाहवर MR शाह, माझं भाग्य आहे की एवढ्या मोठ्या माणसाच्या शेजारी मला मिळालं. चंद्रशेखर धर्माधिकारी, आम्ही तुमच्याबद्दल किती आदर ठेवतो आणि तुम्ही एका बिल्डरला शेजारी बसून दिलं याचा मला खूप आनंद वाटला. भोसले साहेब, तुम्ही बोलवलं मी आलो आणि त्यांनी तर बॉम्बगोळाच टाकला. तुमच्या भोरलाच निर स्वच्छ पाणी हवं असेल तर थोडंसं पाठवून द्या आमच्या पुण्याला, मुळामुठ्यामध्ये खूप आवश्यक आहे त्याचा आज. आणि खूप छान आठवणी दिल्या करून तुम्ही मला. गरवालेला प्री कॉमर्सला तुम्ही होता, बरोबर आहे. बरं, पुढचं बरंच काही नाही सांगितलं, कारण की आम्ही काय काय उद्योग केले मी सांगणार नव्हतं. पण जेव्हा आत्ता शिडीवर यांनी जी भुजबळांनी त्यांची स्टोरी सांगितली शहासाहेबांची, तेव्हा हरकत नाही की तुम्ही नशीब काही गोष्टी नाही इथं सांगितल्या. आम्ही लोणावळ्याला ट्रीप नेली होती. मी हे होतं, सेक्रेटरी होतो आणि तुम्ही आमच्या वर्गात होत्या. आम्ही लोकांनी लोणावळ्याला चाललो. आता मुलींच्या पुढे भाव खाणार आम्ही, मुलं वय वर्ष 17-18. आणि जेव्हा तळेगाव स्टेशन आलं त्यावेळेला गवळ्यांना आम्ही आत येऊन नाही दिलं. दुधाची रतीब टाकायला जातात त्याला, दारं बंद करून घेतली, आत येऊन नाही दिले, दादागिरी केली, सगळं केलं आणि ट्रीप लोणावळ्याला गेली. आणि परत येताना जेव्हा तळेगाव स्टेशन आलं तेव्हा 5-10 पैलवान गवळे आत शिरले आणि जे धो धुलाई आमची केली त्यावेळेला या सगळ्या हसत होत्या बोले की आता कुठे तुमचा पराक्रम गेला. आणि म्हणून जेव्हा आता मी आमचं चरित्र ऐकलं की लहानपणी हे पण असेच उलाढाल्या करायचे, तेव्हा मला लक्षात आलं. दुसरा प्रसंग तोही नाही सांगितला तुम्ही, पण आपण गरवाल्याची मुलंच भारी बघा. आणि त्याच्यामुळे तुम्ही चरित्र लेखनात गेला, मी आपलं घर बांधणीत गेलो. आम्ही प्री कॉमर्सला असताना आमच्या कॉलेजच्या बाहेर एक कावळा मरून पडला. आता पोरच आम्ही, त्या कावळ्या मरून पडल्यानंतर त्याची आम्ही अंत्ययात्रा काढली. आमच्यातल्या एखाद्या मुलाने चकोट केला, किरडी बांधली, वरती मडकं धरलं आणि हा सगळा प्रसंग त्या मुली त्यावेळेला सामील होते की नाही मला आठवत नाही, तुम्ही असाल कदाचित, नसाल मग तुम्ही चांगलं. आणि ती अंत्ययात्रा काढल्यानंतर धर्माधिकारी साहेब दुसऱ्या दिवशी केसरीने अग्रलेख नाही लिहिला, स्फुटलेख लिहिला की म ए सो, असं ते टिपिकल सदाशिवटी वाक्य असतं. म ए सो, सोसायटीच्या विद्यार्थ्यांना झालंय तरी काय, ही पिढी चालली आहे तरी कुठे. आणि अशा प्रकारे तो अग्रलेख लिहिल्यानंतर, तो लेख लिहिल्यानंतर आम्हाला सगळ्यांना रस्टिकेट करण्यात आलं. कारण नसताना तुम्ही कॉलेजच्या या सुंदर आठवणी मला सांगायला लावल्या, त्याच्याकरता हा चांगला योग आला. याबद्दल खरंच आभारी आहे मी तुमचं. वय वर्ष सुद्धा म्हणायचं 29व्या वर्षी या माणसाने हे चरित्र लिहायला घेतलं आणि म्हणून एक्सपायरी डेट नसलेला हा माणूस चिरतरुणच आहे. आणि ज्यांनी महात्मा गांधींचं कार्य सुरू केलं, ज्यांनी महात्मा गांधींना पाहिलं, आज मोठ्या मोठ्या देशभक्तांच्या बरोबर भारताची स्वातंत्र्याची धुरा ज्यांनी फाउंडेशन स्थापन केलं, त्या माणिकचंद शहांना वंदन करायला मिळतं, हा माझा केवढं मोठं भाग्य आहे. आज लाठ्या काठ्या खाऊन त्यांनी भारताचं स्वातंत्र्य आणून दिलं. 1922चा जन्म म्हणजे तुम्ही वयाच्या 20व्या वर्षापासून लाठ्या काठ्या खाल्ल्या, तुरुंगात गेला, सगळं डोळ्यांनी पाहिलं आणि आज देशाचं स्वातंत्र्य उभं केलं. मग आज जेव्हा ते 92 वर्षाचे झाले किंवा 29 वर्षाचे झाले तेव्हा त्यांनी चरित्र लिहिला. यांच्यात हिंमत कुठनं आली? आत्मचरित्र मित्रांनो, कोणालाही ज्याला सत्याला जो घाबरत नाही, जो सत्य सांगू शकतो तोच आत्मचरित्र लिहू शकतो. माझी
तुमची हिंमत नाही आत्मचरित्र द्यायची, अशी कित्येकांची नाही. बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा सांगितलं की मी आत्मचरित्र लिहूच शकत नाही, कारण सत्याला सामोरं जाणं हे खूप अवघड असतं. आज हा गांधींचा खरा शिष्य असल्यामुळे, महात्मा गांधींचा खरा शिष्य असल्यामुळे सत्याला हे सामोरं गेले आणि त्यांनी एक सुंदर आत्मचरित्र आपणा सर्वांच्या पुढे ठेवलेलं आहे. शहासाहेब, तुम्ही आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, पण दुसरं स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य आम्हाला कधी मिळणार? आज माझा देश कधी सुदृढ होणार? मी करप्शनवर बोलत नाहीये, राजकीय करप्शन किंवा ब्युरोक्रॅटचं करप्शन या विषयावर मला काही बोलायचं नाहीये, पण सृजनशील भ्रष्टाचार याच्यावर कधी बोलायचं की नाही आपण? आज आपण इथे असंख्य लोक जमलेले आहात, यांनी लाठाकाठ्या खाल्ल्या आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आचार्य दादा धर्माधिकाऱ्यांनी आज जे कार्य केले की आपण आज जे बघतो की न्यायमूर्तीमध्ये किती टक्के लोक राहिले असतील की न्याय अजून कसा शाबूत आहे, मगाशी सुरुवातीला सांगितलं. तर धर्माधिकारी साहेब, आपल्यालाही वाईट कदाचित वाटत असेल की या देशाची तरुण पिढी किंवा पुढची पिढी जी आमच्यावर जबाबदारी आहे की आम्ही कधीतरी या देशाचं दुसरं स्वातंत्र्य सशक्त करणार आहोत की नाही, स्वच्छ करणार आहोत की नाही. मग मला राजकीय लोकांच्याकडे नाही बघायचं, मला ब्युरोक्रॅटकडे नाही बघायचं, मला आपल्याकडेच बघायचं की आम्ही जाताना आमच्याकडे पूर्वीच्या मी सायकलवर पेपर टाकायचो, आताही आमच्याकडे 5-5, 10-10 गाड्या आल्या. प्रत्येकाची इकॉनॉमी बदलली, कोणी गाड्यातनं हिंडतंय, कोणी बंगल्यातनं हिंडतंय, कोणी विमानातनं हिंडतोय. तरी आम्ही अजूनही सुशिक्षित लोक रस्त्यावर का बरं थुंकतो? मला नेहमी हा प्रश्न पडतो. एका कोपऱ्यात जाऊन आम्ही का थुंकतो? खूप वाईट वाटतं. BMWतनं जातो आम्ही, पूर्वी फिॲटमधनं जायचो आणि मग त्या काच खाली करायला हँडलला ताकद लावायला लागायची. पाण्याची रिकामी बाटली तेव्हा नव्हती, पण मिळेल तो कचरा काच खाली करून आम्ही असं रस्त्यावर फेकायचो. आता 1-1 कोटीची BMW आली, मर्सिडीज आली. आता हँडल फिरवायचे कष्ट करायला लागत नाही, बटन दाबून काच खाली जाते. मग आम्ही हे पैसेवाले लोक पाण्याची रिकामी बाटली रस्त्यावर का फेकतो? हा मला नेहमी प्रश्न पडतो. आज जेव्हा एका गांधीवादी माणसाचं चरित्र आपण पुस्तकाचं प्रकाशन करतोय तेव्हा 100 प्रश्न पडतात. धर्माधिकारी साहेब, रागू नका हो, पण मला काळा कोटवाल्यांचं गणित कधी समजत नाही. या गरिबाला न्याय या देशात कधी मिळायचा? तो वकील तारखेवर तारखा का घेतो? जीव जातो न्याय मिळवताना. आमच्यासारखा बिल्डर, आम्ही पैशाने थकत नाही तरी आमचा जीव जातो, तो सामान्य माणूस कुठनं न्याय मिळवणार? याच्याच करता का स्वातंत्र्य तुम्ही आम्हाला मिळवून दिलं होतं? हा नेहमी प्रश्न पडतो. आजही 30% डॉक्टर चांगले आहेत, दुसरा कोटवाला, पांढरा कोटवाला, पण 70% डॉक्टर आज कट प्रॅक्टिसमध्ये का जातात? माझ्याकडे याची 100 उदाहरणं आहेत. मी 100 डॉक्टरांच्या ह्या सभेतनं सांगितलेले. सगळे वाईट नाहीये म्हणून हा देश चाललाय. आजही धर्माधिकाऱ्यांसारखे न्यायमूर्ती म्हणून हा देश चाललाय. आजही आमच्या शहांसारखे लोक पुस्तकं लिहितात म्हणून हा देश चाललाय. पण मला प्रश्न पडतो की हे कधी आम्ही सुधारणार आहोत की नाही? का आम्ही फक्त राजकीय लोकांच्याच पैशावर बोलतो? मला पुण्यामध्ये माझा परवा एक परभणीचे डॉक्टर मित्र पुण्यात ऍडमिशन घ्यायला आले. ते मला म्हणले की MS ला मुलाला टाकलंय. बरं म्हणलं, चुकून 10 लाख कमी पडले. कमी म्हणजे खरे कमी नाही पडले, पण आज मला वाढून मागितले. त्यांना ऍडमिशनला, MS ऍडमिशनला 1,60,00,000 रुपये द्यावे लागले. हा 2 महिन्यापूर्वीचा किस्सा आहे. मला कधीतरी व्यथेने वेळा होतं. 1,60,00,000 जर त्या MS ऍडमिशनला, पुढे 50 लाख शिकायला 2 कोटी झाले. त्याच्यानंतर पुढे एखादं MRI मशीन घ्यायचं झालं, बॉडी स्कॅनचं. सॉरी, माझं इंग्लिश चांगलं नाही, पण बघा ज्याच्यात सगळं बॉडी टाकतात त्याच्यावरही विनोद आहे. एकदा काही डॉक्टरांचा ग्रुप माझ्याकडे आला आणि माझ्याकडे जागा होती. मी बिल्डर आहे, जागा असल्यामुळे सगळे येतात. जसे गुळावरती मुंगळे जमतात तसे माझ्याकडे पैसा आणि बिल्डर असल्यामुळे सगळे रोज येत असतात. आणि लोकांना बिल्डर म्हणजे महाबदमाश, त्यात काही चूक नाही. मी त्या लाईनीला कसा गेलो हे मलाही माहित नाही. देवाच्या आळंदीला चाललो होतो, चोराच्या आळंदीला अजून पोहोचलो नाही, पण लोकांना वाटतं मी चोराच्याच आळंदीच्या दृष्टीने प्रवास करतो. आणि मग ते डॉक्टर आले, मला म्हटलं की तुमची जागा आहे, आम्ही तुम्हाला इक्विटी देऊ, आपण इथं हॉस्पिटल सुरू करू. 40,000 फुटाची बिल्डिंग होती, म्हटलं सुरू करूया. पण मी नाही म्हणलं तरी, जरी आडनाव कुलकर्णी असलं तरी मला अर्धा मारवाडी अर्धा गुजराती म्हणतात. हिशोबाची पेन्सिल कायम खिशात असते. म्हणजे व्हायबिलिटी सांगा मला याची कशी काय काढायची. तुम्ही मला इक्विटी द्या, रोख पैसे देत नाही आहेत, भाडं देत नाही आहेत, पण व्हायबिलिटी सांगा. व्हायबिलिटी सांगितल्यानंतर त्याने हिशोब सांगितला. त्यामध्ये ही गोष्ट 12 वर्षापूर्वीची. ते टोटल जे बॉडी स्कॅन मशीन असतं त्याची किंमत त्यावेळेला 8-1 कोटी होती. म्हटलं 8 कोटी रुपये जर आपण टाकलं, आपलं 35,000 ते 40,000 फुटाची बिल्टअप बिल्डिंग, आमच्या भाषेतली सुपर बिल्टअप बिल्डिंग किती कॉटा मावणार आणि 8 कोटीचं व्याज सुद्धा कसं निघणार? कारण कुठला रोज तुम्ही तो पेशंट त्या मशीनमध्ये टाकणार? एक डॉक्टर्स म्हणाले, सहज म्हणाले, अरे दुखलं डोकं ना की आम्ही 8 टाकतो. हा किस्सा एका 500 डॉक्टरांच्या, मी यातला एकही शब्द खोटला नाही, मी आज न्यायमूर्तींच्या समोर सांगतोय सगळ्या गोष्टी. 500 डॉक्टरांच्या एका संमेलनात हाच किस्सा सांगितला की दुखलं डोकं की 8 टाकायचं. एक डॉक्टर त्या अंधारात, कारण हॉलमध्ये अंधार होता, मी असं भाषण करत होतो, कोपऱ्यात उठलं आणि म्हणाले, आता दुखलं डोकं की नाही, आता दिसलं डोकं की 8 टाकायचं. मग मी हे आत्मचरित्र वाचल्यानंतर आम्ही सुधारणार की नाही मला पश्चाताप. तुम्ही म्हणाला एक बिल्डर असं बोलतात.
मला खरंच पश्चाताप होते. अशा असंख्य गोष्टी आहेत की याच्यातनं काय करायचं, ह्या सगळ्या लोकांनी कसं सुधारायचं. मी मागची इलेक्शन लढली, पडलो नाही, मशीननी हरवलं, हातीवरनं मस्त लढली. आणि त्यावेळेला झोपडीत नाही हिंडलो तर झोपडीवाल्यांच्याकडे गेलो. तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू म्हणजे मला 2.5 लाख रुपये मिळाले. पुरावे IBM लोकमध्ये ते शॉर्ट करून घेतले. त्या गरिबांनी पैसे दिले. त्या गरिबांचं एकच म्हणलं होतं, आम्ही काय करणार, 5 वर्षात एकदा हे नालायक लोक आम्हाला भेटायला येतात. 500 रुपयाची एक प्रमाणे प्रथम पुण्याला आणि त्यानंतर बडोद्याला गेलो. तिथेच चळवळीत जखमी होऊन निरेला घरी परत आलो होतो. ज्यामुळं माणिकलालजींच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं तो प्रसंग आपण या ठिकाणी ऐकला. अतिशय गोड आवाजामध्ये अतिशय महत्त्वाचा प्रसंग त्यांनी या ठिकाणी सादर केलेला आहे. आणि यानंतर मी आमंत्रित करतो आहे DSK ट्रॅव्हल कॉर्पोरेशन, DSK मोबिलियस, DSK टोयाटो, DSK गृहप्रकल्प, पुणे, मुंबई, बेंगलोर, चेन्नई, अमेरिका, किती नावं घेऊ. 4,000 कोटीचा उलाढाल आणि जवळजवळ 5,000 लोक ज्यांच्याकडं कार्यरत आहेत, ज्यांची बुद्धी त्या ठिकाणी श्रमते आहे, अशा एका विश्वविख्यात उद्योग समूहाचे निर्माते, शिल्पकार आदरणीय श्री DS कुलकर्णी यांना मी आमंत्रित करतोय की त्यांनी या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं. मगाचपासून निवेदक साखरेचा कारखाना ओततायत, किती गोडगोड बोलतात. मला वाटतं शहासाहेबांनी निरेवरनं त्यांना साखर भरपूर पाठवून दिलेली आहे. एवढा मोठा नाही, मला या सुंदर प्रसंगात एका बिल्डरला सिमेंट मिठा दगड विटात काम करण्याला का बोलवलं हे त्यांना माहिती, पण मी मात्र आनंदाने आलो. कारण की असे प्रसंग सोडायला किंवा अशा प्रसंगातून बाहेर पडायला मी काही वेडा नाही, कारण मी अस्सल पुणेकर आहे. माईक आणि एवढी गर्दी कोण देणार. कुठल्याही पुस्तकाचं प्रकाशन साहित्य टिळक रोडचा तो साहित्य परिषदेचा हॉल आहे तिथे करतात, कारण माणसं जेमतेम 50-60 तिथे मावतात. मग असं वाटतं केवढी गर्दी झाली पुस्तक प्रकाशनाला. आमच्या माणिकांच्या शाळाचं वैभवच एवढं मोठं आहे की हा एवढा मोठा सुंदर हॉल त्यांना घ्यावा लागला. आणि यातच त्यांच्या जीवनाची प्रचिती आली की एवढा मोठा मित्रमंडळाचा सोहळा हे घेऊन चाललेले. आज माणिकचंद शाहवर MR शाह, माझं भाग्य आहे की एवढ्या मोठ्या माणसाच्या शेजारी मला मिळालं. चंद्रशेखर धर्माधिकारी, आम्ही तुमच्याबद्दल किती आदर ठेवतो आणि तुम्ही एका बिल्डरला शेजारी बसून दिलं याचा मला खूप आनंद वाटला. भोसले साहेब, तुम्ही बोलवलं मी आलो आणि त्यांनी तर बॉम्बगोळाच टाकला. तुमच्या भोरलाच नीरज स्वच्छ पाणी हवं असेल तर थोडंसं पाठवून द्या आमच्या पुण्याला, मुळामुठ्यामध्ये खूप आवश्यक आहे त्याचा. आणि खूप छान आठवणी दिल्या करून तुम्ही मला. गरवालेला प्री-डिग्री कॉमर्सला तुम्ही होता, बरोबर आहे. बरं, पुढचं बरंच काही नाही सांगितलं, कारण की आम्ही काय काय उद्योग केले मी सांगणार नव्हतं. पण जेव्हा आत्ता शिडीवर यांनी जी भुजबळांनी त्यांची स्टोरी सांगितली शहासाहेबांची, तेव्हा हरकत नाही की तुम्ही नशीब काही गोष्टी नाही इथं सांगितल्या. आम्ही लोणावळ्याला ट्रिप नेली होती. मी हे होतं, सेक्रेटरी होतो आणि तुम्ही आमच्या वर्गात होत्या. आम्ही लोकांनी लोणावळ्याला चाललो. आता मुलींच्या पुढे भाव खाणार आम्ही, मुलं वय वर्ष 17-18. आणि जेव्हा तळेगाव स्टेशन आलं त्यावेळेला गवळ्यांना आम्ही आत येऊन नाही दिलं. दुधाची रतीब टाकायला जातात त्याला, दारं बंद करून घेतली, आत येऊन नाही दिले, दादागिरी केली, सगळं केलं. आणि ट्रीप लोणावळ्याला गेली. आणि परत येताना जेव्हा तळेगाव स्टेशन आलं तेव्हा 5-10 पैलवान गवळे आत शिरले आणि जे धुनाई आमची केली त्यावेळेला या सगळ्या हसत होत्या बोले की आता कुठे तुमचा पराक्रम गेला. आणि म्हणून जेव्हा आता मी आमचं चरित्र ऐकलं की लहानपणी हे पण असेच उलाढाल्या करायचं, तेव्हा मला लक्षात आलं. दुसरा प्रसंग तोही नाही सांगितला तुम्ही, पण आपण गरवाल्याची मुलंच भारी बघा. आणि त्याच्यामुळे तुम्ही चरित्र लेखनात गेला, मी आपल्या घर बांधणीत गेलो. आम्ही प्री-डिग्री कॉमर्सला असताना आमच्या कॉलेजच्या बाहेर एक कावळा मरून पडला. आता पोरच आम्ही, त्या कावळ्या मरून पडल्यानंतर त्याची आम्ही अंत्ययात्रा काढली. आमच्यातल्या एखाद्या मुलाने चकोट केला, तिरडी बांधली, वरती मडकं धरलं. आणि हा सगळा प्रसंग त्या मुली त्यावेळेला सामील होते की मला आठवत नाही, तुम्ही असाल कदाचित, नसाल तुम्ही चांगलं. आणि ती अंत्ययात्रा काढल्यानंतर धर्माधिकारी साहेब दुसऱ्या दिवशी केसरीने अग्रलेख नाही लिहिला, स्फुटलेख लिहिला की म ए सो, असं ते टिपिकल सदाशिवटी वाक्य असतं. म ए सो, सोसायटीच्या विद्यार्थ्यांना झालंय तरी काय, ही पिढी चालली तरी कुठे. आणि अशा प्रकारे तो अग्रलेख लिहिल्यानंतर, तो लेख लिहिल्यानंतर आम्हाला सगळ्यांना रस्टिकेट करण्यात आलं. कारण नसताना तुम्ही कॉलेजच्या या सुंदर आठवणी मला सांगायला लावल्या, त्याच्याकरता हा चांगला योग आला. याबद्दल खरंच आभारी आहे मी तुमचं.
वय वर्ष गाण्याचं सुद्धा म्हणायचं असतं. 29व्या वर्षी या माणसाने हे चरित्र लिहायला घेतलं आणि म्हणून एक्सपायरी डेट नसलेला हा माणूस चिरतरुणच आहे. आणि ज्यांनी महात्मा गांधींचं कार्य सुरू केलं, ज्यांनी महात्मा गांधींना पाहिलं, आज मोठ्या मोठ्या देशभक्तांच्या बरोबर भारताची स्वातंत्र्याची धुरा ज्यांनी फाउंडेशन स्थापन केलं, त्या माणिकचंद शहांना वंदन करायला मिळतं, हा माझा केवढं मोठं भाग्य आहे. आज लाट्या काठ्या खाऊन त्यांनी भारताचं स्वातंत्र्य आणून दिलं. 1922चा जन्म म्हणजे तुम्ही वयाच्या 20व्या वर्षापासून लाट्या काठ्या खाल्ल्या, तुरुंगात गेला, सगळं डोळ्यांनी पाहिलं आणि आज देशाचं स्वातंत्र्य उभं केलं. मग आज जेव्हा ते 92 वर्षाचे झाले किंवा 29 वर्षाचे झाले तेव्हा त्यांनी चरित्र लिहिला. यांच्यात हिंमत कुठनं आली? आत्मचरित्र मित्रांनो, कोणालाही ज्याला सत्याला जो घाबरत नाही, जो सत्य सांगू शकतो, तोच आत्मचरित्र लिहू शकतो. माझी हिंमत नाही आत्मचरित्र लिहायची, अशा कित्येकांची नाही. बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा सांगितलं की मी आत्मचरित्र लिहू शकत नाही, कारण सत्याला सामोरं जाणं हे खूप अवघड असतं. आज हा गांधींचा खरा शिष्य असल्यामुळे, महात्मा गांधींचा खरा शिष्य असल्यामुळे सत्याला हे सामोरं गेले आणि त्यांनी एक सुंदर आत्मचरित्र आपणा सर्वांच्या पुढे ठेवलेलं आहे. शहासाहेब, तुम्ही आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, पण दुसरं स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य आम्हाला कधी मिळणार? आज माझा देश कधी सुदृढ होणार? मी करप्शनवर बोलत नाहीये, राजकीय करप्शन किंवा ब्युरोक्रॅटचं करप्शन या विषयावर मला काही बोलायचं नाहीये, पण सृजनशील भ्रष्टाचार याच्यावर कधी बोलायचं की नाही आपण? आज आपण इथे असंख्य लोक जमलेलो आहात, यांनी लाठ्याकाठ्या खाल्ल्या आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आचार्य दादा धर्माधिकाऱ्यांनी आज जे कार्य केले ते आपण आज जे बघतो की न्यायमूर्तीमध्ये किती टक्के लोक राहिले असतील, की न्याय अजून कसा शाबूत आहे, मगाशी सुरुवातीला सांगितलं. तर धर्माधिकारी साहेब, आपल्यालाही वाईट कदाचित वाटत असेल की या देशाची तरुण पिढी किंवा पुढची पिढी जी आमच्यावर जबाबदारी आहे की आम्ही कधीतरी या देशाचं दुसरं स्वातंत्र्य सशक्त करणार आहोत की नाही, स्वच्छ करणार आहोत की नाही. मग मला राजकीय लोकांच्याकडे नाही बघायचं, मला ब्युरोक्रॅटकडे नाही बघायचं, मला आपल्याकडेच बघायचं की आम्ही जाताना आमच्याकडे पूर्वीच्या मी सायकलवर पेपर टाकायचो, आताही आमच्याकडे 5-5, 10-10 गाड्या आल्या. प्रत्येकाकडे प्रत्येकाची इकॉनॉमी बदलली, कोणी गाड्यातनं हिंडतंय, कोणी बंगल्यातनं हिंडतोय, कोणी विमानातनं हिंडतोय. तरी आम्ही अजूनही सुशिक्षित लोक रस्त्यावर का बरं थुंकतो? मला नेहमी हा प्रश्न पडतो. एका कोपऱ्यात जाऊन आम्ही का थुंकतो? खूप वाईट वाटतं. BMWतनं जातो आम्ही, पूर्वी फिॲटमधनं जायचो आणि मग त्या काच खाली करायला हँडलला ताकद लावायला लागायची. पाण्याची रिकामी बाटली तेव्हा नव्हती, पण मिळेल तो कचरा काच खाली करून आम्ही असं रस्त्यावर फेकायचो. आता 1-1 कोटीची BMW आली, मर्सिडीज आली. आता हँडल फिरवायचे कष्ट करायला लागत नाही, बटन दाबून काच खाली जाते. मग आम्ही हे पैसेवाले लोक पाण्याची रिकामी बाटली रस्त्यावर का फेकतो? हा मला नेहमी प्रश्न पडतो. आज जेव्हा एका गांधीवादी माणसाचं चरित्र आपण पुस्तकाचं प्रकाशन करतोय तेव्हा 100 प्रश्न पडतात. धर्माधिकारी साहेब, रागू नका हो, पण मला काळा कोटवाल्याचं गणित कधी समजत नाही. या गरिबाला न्याय या देशात कधी मिळायचा? तो वकील तारखेवर तारखा का घेतो? जीव जातो न्याय मिळवताना. आमच्यासारखा बिल्डर आम्ही पैशाने थकत नाही तरी आमचा जीव जातो, तो सामान्य माणूस कुठनं न्याय मिळवणार? याच्याच करता का स्वातंत्र्य तुम्ही आम्हाला मिळवून दिलं होतं? हा नेहमी प्रश्न पडतो. आजही 30% डॉक्टर चांगले आहेत, दुसरा कोटवाला, पांढरा कोटवाला, पण 70% डॉक्टर आज कट प्रॅक्टिसमध्ये का जातात? माझ्याकडे याची 100 उदाहरणं आहेत. मी 100 डॉक्टरांच्या ह्या सभेतनं सांगितलेले. सगळे वाईट नाहीये म्हणून हा देश चाललाय. आजही धर्माधिकाऱ्यांसारखे न्यायमूर्ती म्हणून हा देश चाललाय. आजही आमच्या शहांसारखे लोक पुस्तकं लिहितात म्हणून हा देश चाललाय. पण मला प्रश्न पडतो की हे कधी आम्ही सुधारणार आहोत की नाही? का आम्ही फक्त राजकीय लोकांच्याच पैशावर बोलतो? मला पुण्यामध्ये माझा परवा एक परभणीचे डॉक्टर मित्र पुण्यात ऍडमिशन घ्यायला आले. ते मला म्हणले की MS मुलाला टाकलंय. बरं म्हणलं, चुकून 10 लाख कमी पडले. कमी म्हणजे खरे कमी नाही पडले, पण आज मला वाढून मागितले. त्यांना ऍडमिशनला, MS ऍडमिशनला 1,60,00,000 रुपये द्यावे लागले. हा 2 महिन्यापूर्वीचा किस्सा आहे. मला कधीतरी व्यथेने वेळा होतं. 1,60,00,000 जर त्या MS ऍडमिशनला, पुढे 50 लाख शिकायला 2 कोटी झाले. त्याच्यानंतर पुढे एखादं MRI मशीन घ्यायचं झालं, बॉडी स्कॅनचं. सॉरी माझं इंग्लिश चांगलं नाही, पण बघा ज्याच्यात सगळं बॉडी टाकतात त्याच्यावरही विनोद आहे. एकदा काही डॉक्टरांचा ग्रुप माझ्याकडे आला आणि माझ्याकडे जागा होती. मी बिल्डर आहे, जागा असल्यामुळे सगळे येतात. जसे गुळावरती मुंगळे करतात तसे माझ्याकडे पैसा आणि बिल्डर असल्यामुळे सगळे रोज येत असतात. आणि लोकांना बिल्डर म्हणजे महाबादमास, त्यात काही चूक नाही. मी त्या लाईनीला कसा गेलो हे मलाही माहित नाही. देवाच्या आळंदीला चाललो होतो, चोराच्या आळंदीला अजून पोहोचलो नाही, पण लोकांना वाटतं मी चोराच्याच आळंदीच्या दृष्टीने प्रवास करतो. आणि मग ते डॉक्टर आले, मला म्हटलं की तुमची जागा आहे, आम्ही तुम्हाला इक्विटी देऊ, आपण इथं हॉस्पिटल सुरू करू. 40,000 फुटाची बिल्डिंग होती. म्हणजे सुरू करूया. पण मी नाही म्हणलं तरी, जरी आडनाव कुलकर्णी असलं तरी मला अर्धा मारवाडी अर्धा गुजराती म्हणतात. हिशोबाची पेन्सिल कायम खिशात असते. म्हटलं व्हायबिलिटी सांगा मला याची, कशी काय काढायची? तुम्ही मला इक्विटी द्या, रोख पैसे देत नाही आहेत, भाडं देत नाही आहेत, व्हायबिलिटी सांगा. व्हायबिलिटी
सांगितली आणि त्यांनी हिशोब सांगितला. त्यामध्ये ही गोष्ट 12 वर्षापूर्वीची, ते टोटल जे बॉडी स्कॅन मशीन असतं त्याची किंमत त्यावेळेला 8 कोटी होती. म्हटलं 8 कोटी रुपये जर आपण टाकलं, आपलं 35 ते 40 हजार फुटाची बिल्टअप बिल्डिंग, आमच्या भाषेतली सुपर बिल्टअप बिल्डिंग किती कोटा मावणार आणि 8 कोटीचं व्याज सुद्धा कसं निघणार? कारण कुठला रोज तुम्ही तो पेशंट त्या मशीनमध्ये टाकणार? एक डॉक्टर्स म्हणाले, सहज म्हणाले, अरे दुखलं डोकं ना की आम्ही 8 टाकतो. हा किस्सा एका 500 डॉक्टरांच्या, मी आता एकही शब्द खोटला नाही, मी आज न्यायमूर्तींच्या समोर सांगतोय सगळ्या गोष्टी. 500 डॉक्टरांच्या एका संमेलनात हाच किस्सा सांगितला की दुखलं डोकं की 8 टाकायचं. एक डॉक्टर त्या अंधारात, कारण हॉलमध्ये अंधार होता, मी असं भाषण करत होतो, कोपऱ्यात उठलं आणि म्हणाले, आता दुखलं डोकं की नाही, आता दिसलं डोकं की 8 टाकायचं. मग मी हे आत्मचरित्र वाचल्यानंतर आम्ही सुधारणार की नाही, मला पश्चाताप. तुम्ही म्हणाला एक बिल्डर असं बोलतात, मला खरंच पश्चाताप होते. अशा असंख्य गोष्टी आहेत की याच्यातनं काय करायचं, ह्या सगळ्या लोकांनी कसं सुधारायचं. मी मागची इलेक्शन लढली, पडलो नाही, मशीननी हरवलं, हत्तीवरनं मस्त लढली. आणि त्यावेळेला झोपडीत नाही हिंडलो, तर झोपडीवाल्यांच्याकडे गेलो, तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवा म्हणून मला 2.5 लाख रुपये मिळाले. पुरावे IBM लोकपती ते शॉर्ट करून घेतले. त्या गरिबांनी पैसे दिले. त्या गरिबांना एकच म्हणलं होतं, आम्ही काय करणार, 5 वर्षात एकदा हे नालायक लोक आम्हाला भेटायला येतात, 500 रुपयाची एक नोट देतात, एखादी जमली तर साधी, तुम्ही तरी इंग्लिश पिता म्हणे, आम्हाला साधी बाटली दिली जाते आणि कोंबडीचं जेवण दिलं जातं. आणि म्हणतो उद्यापासून आमचं काय देणं घेणं, म्हणून आम्ही त्यांना मत देतो. काय चुकलं आमचं गरिबांचं? एक दिवसाचा खाडा चुकणार आहे. हे गरीब प्रामाणिकपणे बोलतो, त्यांनी मला पैसे दिले. आता काय घडलंय, भयानक घडलंय. आता इलेक्शन मध्ये शिरोळे साहेब, आपण पुण्याचे 22 खासदार आहात आणि तुम्हाला असला कुठलाही प्रसंग येणार नाही हे मी सांगतो. मी उभा राहणार नाही, त्यामुळे काळजी करू नका. आता सोसायटीतनं जाल तर सोसायटीचे लोक रस्ता करून देणार का सोसायटीतला? अरे तुझी काही निष्ठा आहे की नाही? तू सुशिक्षित आहे ना? आम्हाला जिमचं साधन द्या, आमच्या बिल्डिंगला बाहेरनं रंग द्या. याच्या पुढचे पुरावे आहेत माझ्याकडे, मी खोटं नाही बोलत आहे. याच्या पुढचे लोक, काही मेंबर म्हणतात आमच्या सोसायटीत एवढे मेंबर आहेत, एवढी मत आहेत, पर मेंबर किती पैसे देतं बोला. अरे तुम्ही सुशिक्षित ना? आणि मग हेच मेंबर जिम द्या, रस्ता करून द्या, रंगून द्या, पैसे द्या, आणि संध्याकाळी अण्णा हजारेंच्या कॅन्डल मोर्चाला जातात पर शहाणे लोक. कसं व्हायचं? म्हणून या सगळ्या काळ्या कुट्ट दिवसामध्ये हे पुस्तक आम्हाला उपयोगी पडेल. कोणीतरी एका सज्जन माणसाने लिहिलं की या देशाचं स्वातंत्र्य आम्ही कसं मिळवलंय, काय केलंय, आणि ते कुठेतरी ते प्रकाश दिशा देईल. आज माझ्याबरोबर माझे इस्रायलचे पार्टनर, यांच्या कृपेमुळे सॅम टोपास समोर बसलेत. त्यांना भावना कळतात. तुम्हाला सांगतो, भाषेचं बंधन कधी नसतं. इथनं जो बोलतो ना त्याला सगळ्या भावना कळतात. एकही मराठी शब्द कळत नाही. मगाशी मी त्यांना SMS केला की तुम्हाला जर बोर होत असेल, काही कळत नसेल तर मी जातो, घरी तुम्हाला पाठवायची, आराम करायला सोय पाठवतो. त्यांनी उत्तर दिलं, नाही मित्रा, मला ब्रदर म्हणतात, नाही बंधू, मी हा तुमचं इंडियन कल्चर, हे मराठी कल्चर आणि हा तुमचा जिव्हाळा मी बघतो, मी इथनं हलणार नाही, असं त्यांनी मला तिथनं सांगितलं. हा माणूस इस्रायल, आपण 1947ला जन्मलं तर 1948ला जन्मल्या त्यांचा गळा आवडायला 10 दिशेने सगळीकडे लोक टपकून बसले. चारी बाजूने त्यांच्यावर हा देश कधी मिटतो असं झालंय. आणि या लोकांनी त्या वयामध्ये केवढे कष्ट केले आणि हा देश स्थापन केला. 47 साली भारत स्वातंत्र्य झालं, 48 साली इस्रायल स्वातंत्र्य झालं. आजही आमच्या 4 सीमांवरून आम्हाला भीती आहे. मगाशी त्यांच्याशी गप्पा मारत होतो, मी विचारलं सिरियावर हल्ला झाला तर? ते म्हणजे सिरियावर हल्ला झाला की सिरियाने आमच्यावर हल्ला केला तर 1 तासाच्या सिरिया संपेल. कोणी आमच्याकडे वाकड्या नजरेने बघू शकत नाही. आम्ही हल्ली युद्धांवर, बजेटवर खर्चच करत नाही. त्याच्याऐवजी आम्ही टेक्नॉलॉजी डेव्हलप केली. पूर्वीच्या बजेटपेक्षा 1/3 बजेट त्याने आता इस्रायलच्या डिफेन्सवर ठेवलेलं आहे. कारण त्यांना कळून चुकलं की टेक्नॉलॉजी, नॉलेज आणि अर्थसत्तेवरच आपण जगात राज्य करू शकतो. आज त्यांना कोणाच्याही भीती नाही, आजूबाजूला कोणी वाकड्या नजरेने बघण्याची भीती नाही. त्यांच्या मोठ्या मुलाच्या लग्नाला मी अटेंड गेलो होतो. आता 4 ऑक्टोबरला त्यांच्या धाकट्या मुलाचं लग्न म्हणून ते मला बोलवायला आले. त्यांच्या लग्नामध्ये मी डोळ्याने पाहिलं, नवरा आणि नवरी काय शपथ घेतात माहितीये? वाईनचे ग्लास हातात असतात, ते त्यांचं कल्चर. वाईनचे ग्लास हातात घेतात, वाईन घेतात आणि ते ग्लास नवरा आणि नवरी त्यांच्या बुटाखाली अशी किरडून टाकतात. असे काच पूर्ण भुगा करतात आणि शपथ घेतात, या माझ्या देशाकडे जो कोणी वाकड्या नजरेने बघेल त्याचा असा मी भुगा करेल. अशा प्रकारचे देशाची प्रेरणा ते लोक देतात. हाच इस्रायल. पहाटे 4ला त्यांच्याकडे दिवस सुरू होतं. त्यांच्याकडच्या कधी अपॉइंटमेंट, मी त्याला गेलो की म्हणतो मला तो सकाळच्या 10 अपॉइंटमेंट देऊ नको बाबा, पण त्यांची अपॉइंटमेंट पहाटे 4ला सुरू होते. मी त्याला म्हणतो तुम्ही झोपता किती तास?
हार्डली ते 4 तास झोपतात. हे कसं शक्य आहे? तर ज्यावेळेला हा माझा पार्टनर किंवा बंधू याचा जन्म पण माझ्या बरोबरचा 51 भावांचा माझ्यापेक्षा 1 वर्षांनी लहान आहे. ज्यावेळेला इस्रायल स्वतंत्र झाला तेव्हा यांना लहानपणापासून सारखं जागावंच लागायचं, कारण इकडनं हल्ला झाला तिकडनं गोळीबार झाला असं करून ते पळायचे. तेव्हा त्यांनी शपथ घेतली की त्यांना झोपेचं काही देणे घेणे हा देश वाढला पाहिजे. आणि हे कष्टाळू लोकांचं बघून मला नेहमी वाटतं की आपण पण त्यांच्यातलं काही गुण नाही घेऊ शकणार का? आज मगाशी त्यांनी इंटरनेटवर पर कॅपिटा इन्कम काढायला सांगितलं. आम्ही इंटरनेट ओपन केलं आणि त्याच्यामध्ये भारताचं पर कॅपिटा इन्कम US मध्ये 3200 फक्त. इंटरनेटवर मगाशी माहिती काढली. भारताचं पर कॅपिटा इन्कम जर 3200 तर इस्रायलचं किती? 33,000. आपल्या नंतर स्वातंत्र्य झालेला चिमुकला देश, मिलिटरीचं बजेट मोठं आहे, सगळीकडे हल्ले होत आहेत आणि आज त्यांचं 33,000 US पर कॅपिटा आणि आम्ही फक्त 3200 पर कॅपिटा. आम्ही हे बदलू का? ही जबाबदारी तुमची माझी बदलायची. शहासाहेब, आम्ही तुम्हाला वचन देतो. धर्माधिकारी साहेब, आम्ही वचन देतो. तुम्ही कष्टाने मिळवलेलं हे स्वातंत्र्य आहे. आज इथं जमलेले सगळे सुसंस्कृत लोक आहेत, इथे जमलेले सगळे विद्वान लोक आहेत, ज्ञानी लोक आहेत की हा देश आणि हे विचार आम्ही निश्चित बदलू आणि त्याच्याकरता प्रेरणा इथनं घेऊ. आणि म्हणून आज M.R. शहा तुम्ही त्यांना म्हणता, कोणी माणिकचंद शहा म्हणता, यांनी आयुष्यभर जे जोडून धन उत्तम व्यवहार केलं आणि समाजाचं समाजाला परत दिलं ते निश्चितपणे आम्ही घेऊन जाऊ. विंदांच्या भाषेमध्ये देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत राहावे. एके दिवशी घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातच घ्यावे. शहासाहेब, तुमचे आज आम्ही हात परत घेऊन जाऊ. तो तुमच्यातनं चांगले संस्कार आम्ही परत घेऊन जाऊ. पु ल देशपांड्यांना फार मोठा प्रश्न पडला होता की नवीन तरुण पिढीला कोणाच्या पायावर डोकं ठेवायला सांगू. असे पायच सापडत नाही की कुठं डोकं टेकवायचं. आज इथे 92 वर्षे सुंदर पाय सापडलेले आहेत की तरुणांना जिथं डोकं ठेवता येईल. त्या निमित्ताने ज्यांनी कोणी पुस्तकाचा प्रकाशन करून आणला त्यांनी तेवढे वेगळं सत्य. मित्रांनो, आपण वडाचं झाड, मोहरीच्या दाण्या एवढ्या बियाचं पुढे वडाचं झाडात रूपांतर होतं. ते वडाचं झाडाचं रूपांतर पुढे वटवृक्षात होतो. सगळे पांथस्थ त्याच्या खाली सावली घेतात, आनंद घेतात. अगदी गाई गुरं पासून सगळेजण त्या वडाच्या झाडाखाली राहतात म्हणून त्याला वटवृक्ष म्हणतात. आणि तोच वटवृक्ष जेव्हा सच्चिल असतो, जेव्हा शहांच्या रूपाने उभा राहतो. आज शहांचा हा वटवृक्ष एका मोहरीच्या दाण्यातनं हा वडाचं झाड पुढे वटवृक्षात रूपांतर झालं. आज 92 वर्षी त्याचं रूपांतर आता वटवृक्ष म्हणून राहिलेलं नाहीये. याचं रूपांतर कल्पवृक्षात झालेलं आहे. त्यामुळे जो जे वांछित तो ते लाहो, असं जो शहांच्या सान्निध्यातील या सावलीतील त्याला ते भाग्य मिळणार आहे. आज एक्सपायरी डेट नसलेल्या या माणसाचा 29वा वाढदिवस आपण साजरा केला. 92 मी म्हणणार नाही. 100वा साजरा करायला आम्ही परत आपण सगळे इथेच एकत्र येऊया. इथं म्हणण्यापेक्षा आपण शहासाहेब बालगंधर्व घेऊया आणि तिथे आपण एकत्र येऊया. परत धर्माधिकारी तिथे येतील. परत तुम्ही आम्हालाही बोलवाल आणि हात घेऊन द्या अशी मी परमेश्वराची प्रार्थना करतो. आपण मला बोलवलं आणि मला इथं बोलायला संधी दिली, माझ्या भावना मोकळ्या करायला संधी दिली. काही चुकलं असेल तर माफी मागत नाही, पण काही यातनं आपण चुका दुरुस्त करता आलं तर मला असं वाटतं की आजच्या कार्यक्रमाचं काहीतरी आपण फळ मिळवलं असं मला वाटेल. एवढं बोलतो आणि माझं भाषण संपलं. थँक्यू. निरेकाठचं माणिक या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी DSKनी केलेलं आताचं वास्तव दाखवलेलं वास्तव शब्दातून आणि जी दशा आपल्या देशाची झालेली आहे त्याच्यामधून त्यांनी जी दिशा दिलेली आहे हे एक ऐतिहासिक भाषण आहे असं मी समजतो. या ऐतिहासिक भाषणाबद्दल आणि उद्बोधक भाषणाबद्दल, प्रेरणादायी भाषणाबद्दल त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि एक